पत्रकार संतोष गाजरे लिखित महाराष्ट्र सेवक राष्ट्रसेवक देवाभाऊ या पुस्तकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालपणापासून ते आजपर्यंतच्या जीवन प्रवासातील अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेण्यात आलाय। या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना देवेंद्र फडणवीस यांना अधिक जवळून समजून घेण्याची संधी मिळेल असा प्रयत्न लेखकाने केला। ईश्वरी प्रकाशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रकाशन सोहळ्यात राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, प्रसेनजित फडणीस, लेखक संतोष गाजरे, विशाल गरड, संतोष झायपर, संदीप कदरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस म्हणाले, माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल असं मला वाटतं। फडणवीस कुटुंबाचं नाव तो अधिक उज्ज्वल आणि मोठं करेल असं त्याच्या जन्मपत्रिकेत असल्याचंही त्यांनी सांगितलं। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला। ते म्हणाले, कोल्हापूर विमानतळासाठी 60 कोटी रुपयांच्या मंजुरीवर देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने स्वाक्षरी केल्यामुळे केंद्राकडून 300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला। जलयुक्त शिवार, रखडलेले सिंचन प्रकल्प, शेततळी, पाणलोट विकास, मिसिंग लिंक, अटल सेतू आणि पूरनियंत्रण यासारख्या महत्त्वाकांक्षी योजनांमागे त्यांची दूरदृष्टी आहे। यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी आगामी साहित्य संमेलनात होणाऱ्या पत्रकार साहित्य संमेलनाची जबाबदारी लेखक तथा पत्रकार संतोष गाजरे यांच्यावर सोपवण्यात आल्याची घोषणा केली। कार्यक्रमाची प्रस्तावना विशाल गरड यांनी केली। लेखक संतोष गाजरे यांनी आभार मानले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरजा आपटे यांनी केले। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावरती पत्रकार संतोषजी गाजरे यांनी पुस्तक लिहिलेले देवाभाऊ हे प्रकाशित करताना ईश्वरी प्रकाशनला आम्हाला अतिशय आनंद होत आहे। ईश्वरी प्रकाशनची अनेक पुस्तकं प्रकाशित केलेली, स्थानिकपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पुस्तकं प्रकाशित केली आहेत, पण हे वेगळं पुस्तक प्रकाशित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। धन्यवाद। मी संतोष गाजरे मागील 8 ते 10 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे। पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असल्यामुळं सामाजिक प्रश्न नेहमीच मांडत असतो आपण। सामाजिक आणि राजकीय क्षेत्राशी बऱ्याच निगडीत लोकांची माहिती असते किंवा आपण लेखाजोखा घेतो। असं असताना मला असं वाटलं की आपण पत्रकारिता क्षेत्रात तर आहोत, पण लेखन क्षेत्रात का वळू नये, यासाठी मग मी खूप विचार केल्यानंतर मी असं ठरवलं की एखाद्या व्यक्तीवर व्यक्तिचरित्र करावं। व्यक्तिचरित्र का, तर बाबा त्या व्यक्तीची आपल्याला सर्व माहिती समोरासमोर आणता येईल। मग मला असं वाटलं की एखाद्या व्यक्तीवर करताना ते राजकीय व्यक्तीवर करावं। मग खूप विचार केल्यानंतर माझ्या डोक्यात असं आलं की देवेंद्रजी फडणवीस साहेब हे असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांचं अस्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व कोणी नाकारू शकत नाही। त्यामुळे मी साधारण 1 ते 1.5 वर्षापूर्वी पुस्तक लिहायला घेतलं आणि आज ते स्वप्न साकार होत आहे। आज पुस्तक प्रकाशन सोहळा आपल्या राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब, त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांचे सख्खे चुलते बाळासाहेब फडणवीस साहेब, बँक ऑफ महाराष्ट्र संचालक प्रसेनजित फडणवीस साहेब, त्यानंतर राज्याचे पांडे साहेब असतील आणि आमचे मित्र लोकव्याख्यानकार विशालजी गरड व तुमच्यासारखे सर्व प्रेम करणाऱ्या मित्र आणि माता भगिनी उपस्थित राहिल्यामुळे आज हे पुस्तक नावारूपाला येत आहे। ह्या पुस्तकावर जसं मी 1-1.5 वर्षात मेहनत करून पुस्तक लिहिलं आहे, तसंच आपण सर्व वाचकांनी प्रेम करावं। जास्तीत जास्त लोकांनी देवाभाऊ कसे घडले यासाठी हे पुस्तक हेच आपल्याला सर्वांना विनंती करतो।